हॅलो गाईज, तर आता वाजलेले आहेत 6 आणि मी खात होती जांभळं. आमच्या इथे बाजूलाच एक जांभळाचं झाड आहे आणि त्यांनी यावर्षी खूप चांगली हार्वेस्टिंग गेलेली आहे. तर आत्ताही त्या झाडावर जांभळं लागलेले आहेत, तेवढी एवढी मोठी होते. एक सेकंड, ही बघा जांभळं, आणि तुम्ही बघू शकता की केवढी मोठी मोठी आहे. त्या खाली पडल्यामुळे थोडेसे सुकले पण आहेत हे जांभळं, कारण का तर पावसाळ्याचं सीझन आलं ना म्हणून. आणि कोण तोडायला तर आहे नाही म्हणून तर माझा मामा चढलेला जांभळं आणि हे जांभळं काढत होतं. बघा केवढी मोठी मोठी आणि गोडही आहे. तर तुम्हालाही बघायचं त्या जांभळाचं झाड, चला तर मी दाखवते. हे बघा ते जांभळाचं झाड आहे आणि आत्ताही त्या साईडला जांभळे लागलेले आहेत. चला मी तुम्हाला, हे बघा केवढे जांभळे लागले. खराब पण म्हणजे चांगलीच आहेत ती पण तर सगळे लोक येतात जातात, ते कपडे वाळत घालतात ना, म्हणून ते पाण्यात उडवतात त्यांना. ते काय राहत नाही, मग हवा थोडीशी येते तेव्हा थोडे बहुत पडतात, मग मी त्यांना पिकअप करायला जाते, म्हणजे घ्यायला जाते. चला आता तुम्हाला जास्त जांभळं, हे जांभळं माझ्या मामाने तोडलेले आहेत. मी आता आले आहे किचनमध्ये, तुम्ही बघू शकता. किचनमध्ये एक स्पेशल चीज आहे, काय जांभळं. तर बघा या टोपात आता ठेवलेली आहे जांभळं. तर चला या टोप उघडूया. बघा स्वतःच पडलं टोप. तर या टोपात आधी मी जांभळं ठेवले आणि या मोठ्याशा बघा तुम्ही केवढी जांभळं तोडू घेतलेले आहेत. बघा माझ्या बाजूला तो मुलगा राहतो ना, त्याने पण तोडली होती अर्धी भर आणि ह्याच्यामध्येच टाकली होती, म्हणून त्याला आता मी द्यायला चालले. इथे मैदानात आमच्या ग्राउंडमध्ये आहे, ग्राउंडमध्ये खेळतो येतो. चला आता त्याला देते, बाय. आणि तुम्हाला सांगू गाईज, खरं तर जेवढे या वर्षात त्यांनी हार्वेस्टिंग माहिती दिलेली आहे ना, तेवढंच आता पुढच्या वर्षात ते हार्वेस्टिंग खूप कमी देते, म्हणजे जास्त येणार नाही. हे जांभळं कमी येतं त्या झाडावर. बाय.